शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस यांच्या वतीनं आज श्री रघुनाथ स्वामी आनंद मूर्ती व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे आणि या व्याख्यानमालेचे सन्माननीय अध्यक्ष रघुनाथ स्वामी आनंद मूर्ती संस्थान ब्रह्मणा यांचे विश्वस्त माननीय सुरेश गोसावी साहेब या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असणारे या संस्थेचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक ज्यांनी अत्यंत एक सुंदर परिसर आणि शैक्षणिक गुणवत्ता राखून ही संस्था चालवली आहे ते माननीय प्रकाश पुदाले साहेब, त्याचबरोबर या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य साळुंके सर ज्यांनी मला इथं निमंत्रित केलं ते मराठी विभागाचे प्रमुख संपतराव पार्लेकर की जे मराठी साहित्यामध्ये लोककलेचे मोठे अभ्यासक आहेत आणि त्यांचे काही ग्रंथरचनासुद्धा आहे आणि आम्ही आमच्या विद्यार्थी दशेपासून जे आमचे मित्र आणि मार्गदर्शक आहेत ते भाट सर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणाऱ्या काही सन्माननीय व्यक्ती या सभागृहामध्ये उपस्थित आहेत। यामध्ये या कॉलेजचे माजी प्राचार्य माननीय पवार सर, त्याचबरोबर आमचे तीर्थंकर नावाचं एक कुटुंब आहे त्याचे मार्गदर्शक आणि त्याचे पाठीराखे असं म्हणूया माननीय बी आर पाटील साहेब। माझ्यासमोर अनेक मान्यवर आहेत, त्याच्यामध्ये स्वामी सर आहेत, तानाजी चव्हाण सर आहेत, शाहीर देशमुख सर आहेत, मगाशी प्राचार्य पाटील सर भेटलेले आहेत कला विज्ञान महाविद्यालयाचे। त्याचबरोबर मागं पाटील मॅडम बसलेले इथं, मला वाटतं सेवानिवृत्त झालेले आहेत त्या काय आहेत अजून आहेत चौगले मॅडम। त्याचबरोबर माझ्याबरोबर आले आमचे विभाग प्रमुख जे संत साहित्याचे आणि ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत ते प्राध्यापक जयवंत दळवी सर, माझ्याबरोबर आलेले प्राध्यापक विष्णू चव्हाण सर, माझ्यासमोर सूर्यवंशी सर आहेत, शाहीर देशमुख इथं उपस्थित आहेत, तानाजी चव्हाण साहेब आहेत, स्वामी सर आहेत आणि मान्यवर आहेत इथं उपस्थित आणि या कॉलेजचे हा स्टाफ सगळा इथं उपस्थित आहे आणि काही विद्यार्थी की जे वर्गामध्ये दुर्मिळ आहेत आणि विशेषतः अशा कार्यक्रमाला तर ते कसे काय आलेले आहेत हा प्रश्न आहे। तर तुम्हाला जर सक्तीनं आणला असेल तर तुम्हाला 45 मिनटं आता सक्तीनं बसावं लागेल की जे तुम्हाला ऐकवणार नाही, जे ऐकलेलं नाही तुम्ही याच्या आधी ते तुम्हाला ऐकावं लागणार आहे। आणि या कॉलेजचे सर्व आपल्या महिला भगिनी स्टाफ आहेत। तर आज जो विषय मला मांडण्यासाठी दिलेला आहे तो म्हणजे संत संप्रदाय आणि दास पंचायतन एक अनुबंध। खरं तर अभ्यासक्रमातून, विद्यापीठाच्या संशोधनातून आणि समाजातून हद्दपार होत चाललेल्या या अशा विषयांकडं गोसावी साहेबांच्यासारख्या माणसांनी विद्यापीठाकडे आग्रह धरून ही व्याख्यानमाला सुरू ठेवलेली आहे आणि जवळजवळ शिवाजी विद्यापीठ अशा 41 व्याख्यानमाला चालवते। महाराष्ट्रातलं एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे की शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये जी काही विद्यापीठं होऊन गेली हे एक छोटी छोटी विद्यापीठ आहेत। ब्रह्मणाळकरांचं विद्यापीठ आहे, तर आता मगाशी म्हटलं की ND पाटलांच्यावर व्याख्यानमाला आहे, क्रांतिसिंहांच्यावर, ही सगळी विद्यापीठ आहेत आपल्या परिसरातली आणि ह्या विद्यापीठांच्यावर ही व्याख्यानमाला विद्यापीठाने चालू ठेवलेली फार महत्त्वाची गोष्ट आहे। आणि अशा व्याख्यानांमध्ये काही सांप्रदायिक व्याख्यानंसुद्धा विद्यापीठानं आवर्जून ठेवलेली आहेत। त्याच्यामध्ये ही व्याख्यान आहेत। परवाच मी एक जैन परंपरेतलं एक व्याख्यान दिलं होतं KWC महाविद्यालयामध्ये आणि आता ही दुसरी एक व्याख्यानमाला
विशेषतः आता या क्षेत्रामध्ये वक्तेसुद्धा कोणी नाही आहेत आणि मग पार्लेकर सरांना आमच्यासारख्यांना विनंती करावी लागते की असू दे सर, काय आहे तुमचं तोडकं मोडकं नॉलेज, त्याच्यावर बोला, पण साहेब मी अभ्यास करून आलेला आहे बरं का. तर तुमचा अभ्यास आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये धर्म, पंथ आणि संप्रदाय हे आपणा सर्वांना काही नवीन नाही आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक धर्म आहेत, संप्रदाय आहेत. संप्रदाय म्हणजे जीवनमार्ग आहेत, हे वेगवेगळे विचार प्रवाह आहेत. आणि गेल्या 2000 वर्षामध्ये महाराष्ट्राचा इतिहास जर बघितला, आता जो आपण मर्यादित नकाशात आहेत तो महाराष्ट्र नव्हे, तर त्याच्या पलीकडं महाराष्ट्र होता. कारण मराठी भाषेचे उल्लेख राजस्थानपासून श्रवणबेळगोळपर्यंत मिळतात. याच्यावरून लक्षात यावं की राजस्थान ते श्रवणबेळगोळ एवढ्या लांबपर्यंत असा महाराष्ट्र होता. आणि या सगळ्या परिसरामध्ये अनेक धर्म, संप्रदाय, पंथ झालेले आहेत. काही स्वतंत्र आहेत, काही समन्वयानं चालत आलेले आहेत. अनेक धर्मसंप्रदायांचे परस्पर संबंध आहेत. अनेक धर्मसंप्रदायांचे जे वाङ्मय आहे, साहित्य आहे, ते त्या संप्रदायांच्या क्रियाप्रतिक्रिया आहेत. वादविवाद आहेत, खंडन मंडन आहे. आणि ह्या सगळ्या पंथांच्या निमित्तानं त्या पंथांची दैवतंसुद्धा आहेत, त्यांच्या स्वतंत्र गुरुपरंपरा आहेत. आणि ह्या सगळ्यांचा मिळून महाराष्ट्र आहे. असं कुणी आता महाराष्ट्राची मक्तेदारी घ्यायचे कारण नाही आहे, कारण या सगळ्यांचा आहे. 2000 वर्ष झाली. आणि ह्या मध्ययुगीन काळामध्ये समाजातला, महाराष्ट्रातल्या किंवा भारतीय समाजातला प्रत्येक व्यक्ती कोणता ना कोणत्या या साधना संप्रदायाशी जोडलेला होता. आज आपण विज्ञान युगात आलो वगैरे वगैरे असेल, पण सगळा आपला इतिहास जर बघितला तर आपण कुठल्या तरी संप्रदायाचे अनुयायी होतो. मग तो कुठल्या जातीचा हे महत्त्वाचं नाही आहे. म्हणजे कोण कुठल्या जातीचा आहे आणि त्याचं कुलदैवत कुठलं आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे आणि त्याचा गुरु कोण आहे, याची सगळी गुंतागुंत 2000 वर्षामध्ये दिसते आपल्याला. त्यामुळे कुणी आज सांगायचं नाही आहे की मी अमुक अमुक जातीचा आहे आणि मला त्या जातीचा अभिमान आहे. तुमचा इतिहास काढून बघा, तुमचे पूर्वज कुठल्या तरी वेगळ्याच गुरुचे अनुयायी होते, कुठल्या तरी वेगळ्याच धर्मसंप्रदायाची साधना ते करत होते. आणि हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं असेल तर या सगळ्या संप्रदायांचा परस्पर संबंध, त्यांच्या क्रियाप्रतिक्रिया, त्यांनी निर्माण केलेलं वाङ्मय, त्यांच्या आंतरिक घडणीवर झालेला प्रभाव एकमेकाचा आणि त्यातून निर्माण झालेला हा सगळा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या एकूण ह्या सगळ्या परंपरा यांचा नीट अभ्यास मांडावा लागेल असं मी म्हणत नाही. राची ढेरेसारखे खूप मोठे संशोधक आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे या सगळ्यांचा एकमेकावर झालेला जो परिणाम आहे तो परिणाम आपल्याला अभ्यासावा लागेल. 19व्या शतकामध्ये आपल्याकडं अनेक ब्रिटिशांच्या अनुकरणातून लोक विद्यापीठी अभ्यासाला लागले, वाङ्मयाचा इतिहास लिहून काढू लागले, संप्रदायांचा इतिहास लिहू लागले, वृत्तपत्रांमध्ये लिहू लागले. आणि यातून महाराष्ट्रामध्ये ज्या काही लोकांनी अभ्यास मांडलेले आहेत त्याच्यामध्ये वि. ल. भावे यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र सारस्वत नावाचा ग्रंथ लिहिला आणि महाराष्ट्रातल्या काही संप्रदायांचा परिचय करून दिला. ल. रा. पांगारकर, अ. देशपांडे, शेणोलीकर नावाचे ग्रह तिथलेच आहेत, ह. श्री शेणोलीकर, ल. रा. नसिराबादकर कोल्हापूरचे आहेत, असे आणि अनेक, रबा मंचरकर आहेत, वारणेचे मुकुंद दातार आहेत, अशी काही भागातले अनेक असे काही विद्वानांनी या ग्रंथांची रचना करून आपल्याला या संप्रदायांचा परिचय करून दिलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहेत की मुख्य संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय असेल, महानुभाव संप्रदाय असेल, वारकरी असेल, दत्त असेल, रामदासी संप्रदाय असेल, यांचा स्थूल परिचय महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आहे. असा कोणी महाराष्ट्रात माणूस नाही की ज्याला वारकरी संप्रदाय माहीत नाही आहे.
ज्याला महानुभाव माहीत नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. पण याशिवाय सुद्धा आणखी काही बरेच संप्रदाय महाराष्ट्रामध्ये होते. त्याच्यामध्ये काही धर्म होते, काही संप्रदाय होते. त्यामध्ये जैन आहेत, वीरशैव आहेत, नागेश आहेत, माध्व आहेत, रामानुज आहेत, हरिनारायण आहेत, आनंद आहेत, चैतन्य आहेत, सुफी आहेत आणि कादरी आहेत. असे वेगवेगळे संप्रदाय आपल्या आसपास. ते तुमच्या पोलिसमध्ये जर उरूस होत असेल तर तोही कुठल्या तरी संप्रदायाचा, सुफी संप्रदायाचा संत इथं होता, हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे आपण. आणि याच्यात पण पुन्हा असे होते, काही शैव मताचे होते, काही वैष्णव मताचे होते, काही अद्वैत होते, काही द्वैती होते, काही द्वैत मताचे होते. ह्या सगळ्यांनी आपापला धर्म, संप्रदाय आणि त्यांचं वाङ्मय निर्माण केलं आहे. विशेषतः जैन, लिंगायत, मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध हे धर्म आहेत आणि यांचं पण कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. प्रकाशात नाही आहे आज ते, पण यांनी पण खूप रचना केलेल्या आहे. यातल्या बहुतेक रचनांचं आता नव्यानं संशोधन होत चाललेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर हा सगळा इतका गुंता असूनसुद्धा महाराष्ट्रात कधी सांप्रदायिक भेदांवर वगैरे दंगली झालेल्या दिसल्या नाहीत गेल्या 1500 वर्षामध्ये. आता दिसत आहेत, आता स्वातंत्र्यानंतर वगैरे वगैरे. हे सगळे एकमेकांच्या आदरानं राहत होते, एकमेकांचे गुरु शिष्य होते. म्हणजे बरेच गुरु हे त्यांचा शिष्य दुसऱ्या संप्रदायातला असायचा आणि त्याच्यापासून दुसरी शाखा निर्माण व्हायची. अशी ही सगळी व्यवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये होती. ज्या विषयावर मी बोलणार आहे, दास पंचायतन, ह्या दास पंचायतनामधलेच 5 सुद्धा हे वेगवेगळ्या संप्रदायाचे होते. आता हे दास पंचायतन वगैरे काय झालं मी नंतर सांगतो. पण हे सगळे वेगवेगळ्या संप्रदायातले असूनसुद्धा यांना पंचायतन कसं काय केलं तर यामागे अशा ही सहिष्णुता जी आहे ती फार महत्त्वाची आहे. यामध्ये जैन, बौद्ध आहेत, महानुभाव जे द्वैती मताचे पुरस्कर्ते होते. यांनी ईश्वर नाकारला होता. जीव आणि परमेश्वर, आत्मा आणि परमात्मा यामध्ये भेद सांगितला होता. हे द्वैत होतं. आत्मा आणि परमात्मा एक आहे, या सृष्टीचा नियंता कुणीतरी आहे असं सांगणारे जे अद्वैत होते. त्याच्यामध्ये वारकरी होते, वीरशैव होते, नागेश होते, गाणपत्य होते, आनंद होते, चैतन्य होते, दत्त होते, रामदासी होते. हे सगळे अद्वैत मताचे होते. आता ही परंपरा सर्वात जुनी जर परंपरा आपण बघायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये गुजरातमध्ये लाकुलिश पर्वतामध्ये पाशुपत नावाचा एक संप्रदाय उदयास आला होता. आणि तो पाशुपत संप्रदाय हा महाराष्ट्रातला सर्वात जुना संप्रदाय समजला जातो इतिहास अभ्यासकांच्या मते. त्याचा प्रभाव कर्नाटकात होता, आंध्रात होता, काश्मीरमध्ये हे शैवमत गेलं होतं, गवळी शैवमत होतं. त्यातून पुन्हा महाराष्ट्रामध्ये शाक्त संप्रदायाचे लोक होते, कापालिक होते, नाथ होते, कालामुख नावाचे संप्रदाय. अशा ह्या शैव परंपरा महाराष्ट्रभर होत्या. आता ते विरलेले आहेत, ते त्यांचे अभ्यासक, त्यांचे अनुयायी आहेत अजूनही. आणि या पाशुपत संप्रदायामधून पुढे महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदाय, तुम्हाला सर्वांना माहिती आहे इथं नाथांचं काही अस्तित्व या भागामध्ये आहे. त्यानंतर नाथांपासून निर्माण झालेली वीरशैव परंपरा आहे काय, ती दुसरी शाखा इथं आहे. म्हणजे गोरखनाथ, अमरनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ. यातून आणखी वारकऱ्यांची एक परंपरा, निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर आहेत आणि ज्ञानेश्वरांच्यापासून वारकऱ्यांची एक परंपरा सुरू झालेली दिसते. हीच परंपरा महानुभावांच्याकडे पण गेलेली आहे, या नाथांच्यापासून, शाक्तांच्यापासून वगैरे. तर ही एक परंपरा महाराष्ट्रात 12व्या-13व्या शतकात विकसित झालेली आहे. नाथपासून वीरशैव, नाथपासून वारकरी, नाथांपासून महानुभाव, अशा वेगवेगळ्या शाखा या विस्तारात गेलेल्या आहेत. हीच पुढं परंपरा गोरक्षनाथ, मुक्तादेवी योगिनी, वीरशैवांचे जे सर्वात महत्त्वाचे मोठे धुरीण होते ते आलमप्रभू, त्यानंतर वटेश्वर, त्यानंतर विसोबा खेचर, यातून जी महाराष्ट्रामध्ये एक शाखा निर्माण झाली ती वीरशैवांची एक शाखा होती. आता संत संप्रदायावर मला बोलायचं आहे, पण मी वारकऱ्यांच्यावर बोलणार नाही, महानुभावांच्यावर बोलणार नाही, दत्त संप्रदायावर बोलणार नाही.
याच्याशिवाय दास पंचायतन जे विषयाकडे मी नंतर येणार आहे त्याची मुळं कुठल्या आपल्या संत परंपरेत आहेत त्याच्याकडे मी जाणार आहे. कारण ह्या सगळ्यांचा आढावा घ्यायचं म्हटलं की 2-3 तासाचा अवधी लागेल. म्हणून यातून जो वीरशैवांची एक शाखा निर्माण झाली, त्या वीरशैवांच्या शाखेतून महाराष्ट्रामध्ये नागेश संप्रदायाची एक शाखा. नागेश, आता हे नागेश कुठले? हा नागेश, वरद नागेश, सोलापूरजवळ वडवाळ नावाचं गाव आहे. वडवाळ सिद्ध नागेश असं म्हणतात त्याला. तर नागेशांचा एक शिष्य अज्ञान नावाचा, अज्ञान कवी, त्यानं वरद नागेश नावाचा ग्रंथ लिहिला. तर हे जे वडवाळचे नागेश आहे ते वरद नागेश, त्यांच्या गुरुच्या आज्ञेनं तू आलमप्रभूकडे जा म्हणून त्याला सांगितलं गेलं आणि ते इथं आलमप्रभूकडं आले. कुठं आलमप्रभू आहे? आळत्याजवळ आहे. आणि त्याच्या पलीकडे गेला तर तिथं नरंद्याच्या किंडीमध्ये नागेशाचं मंदिर आहे. तर हे नागेश सोलापूरहून इकडं आलेले आहे. आज ते नागोबाचं मंदिर वगैरे म्हणतो आणि इथं जत्रा उरूस वगैरे भरतात. आता यानंतर या नागेशांच्या परंपरेत पुढं बहिरा जातवेद झालेला आहे. चोंभा नावाचा कवी आहे, ज्यानं उखारण नावाचं काव्य लिहिलं आहे. नामा पाठक आहे. त्रिमला दास नावाचा कवी आहे, त्यानं पाताळकांड नावाचं काव्य लिहिलं आहे. नागेश लीलामृत नावाचा ग्रंथ या अज्ञान कवीनं लिहिला आहे. आता ह्या नागेशांच्या पुढं 2 पोटशाखा झालेल्या आहेत. आता ह्या कुठल्या पोटशाखा आहेत? नागेशांच्या 2 परंपरा झाल्या, त्याच्यामध्ये पुढं लिंगायत परंपरा एक नागेशांपासून निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये मन्मथ शिवलिंग स्वामी नावाचे पुरुष आहेत. त्याचे कळंब उस्मानाबाद प्रदेशात आहेत. त्यांनी स्वयंप्रकाश, अनुभवानंद, ज्ञानबोध वगैरे ग्रंथ, खूप ग्रंथ लिहिले आहेत. गुरुगीता, शिवगीता वगैरे असे शेकडो अभंग लिहिले आहेत. आणि हा परमरहस्य जो ग्रंथ आहे त्याचा प्रभाव गोसाईसाहेब रामदासांच्यावर आहे. आता मला पुढं दास पंचायतानं यायचं आहे. कुणाचा प्रभाव कुठे आहे? तर ह्या वीरशैव परंपरेतल्या मन्मथ शिवलिंगांच्या परमरहस्य अमृताचा प्रभाव दासबोधावर आहे. त्यांची शिष्य परंपरा पुढं लिंगेश्वर, बसवेश्वर, बसवलिंग, लक्ष्मणी अशी पुढं परंपरा. ही एक परंपरा ह्या नागेशांची आहे. नागेशांची दुसरी एक परंपरा आहे, तिला मिश्र परंपरा असं म्हटलं. आता ह्या मिश्र परंपरेचे जे आचार्य ते अज्ञान सिद्ध, ज्यांनी वडवाळ सिद्ध नागेशांचं चरित्र लिहिलं आणि ते आपल्या गुरुबरोबर नरंद्याला आले. त्यांनी सांगितले की तुवा नरेंद्रपुरी जाऊन समाधान विचारीचे, आलमप्रभू वसे तेथे भावे ते तुहाही असावे. म्हणजे तिथं आलमप्रभू आहे तिथंच असं त्यांना सांगितल्यानंतर ते इकडं आले. त्यांनी संकटहरणी, वरद नागेश असे काही पृच्छापत्र, अकाळज्ञान वगैरे ग्रंथ लिहिले. त्यांचे शिष्य दगडोजी शिवदास आहे. आता ह्या मिश्र परंपरा का म्हणतोय तर ह्यांच्या शिष्यांची परंपरा. पुढचे शिष्य ते आलम खान आहेत. आलम खान हे कोण आहेत? सुफी आहेत. या नागेशांच्या संप्रदायातली ही एक सुफी परंपरा आहे. पुढं त्यांनी मनाचे महात्म्य लिहिलं आहे. आता मनाचे महात्म्य, आलम खानच्या मनाचे महात्म्यवरून पुढं रामदासांचे मनाचे श्लोक आहेत. म्हणजे हे एकमेकांचे प्रभाव कसे आहेत बघा. त्याच्यानंतर पुढे या भागामध्ये जंगली फकीर नावाचे एक कवी होऊन गेले आहेत, सय्यद हुसेन. त्यांनी गणेशाची कथा लिहिली आहे. सुफी संत आहेत, लिहित आहेत गणेशाची कथा. जमाल फकीर नावाचा, बाबू जमाल नावाचं एक क्षेत्र आहे, तो एक मोठा कवी आहे. आणि त्याच्यानंतर गुंडीराम आहेत, भानाजी त्रिंबक. ही एक मिश्र परंपरा पुढे नागेशांची आहे. आता ह्या परंपरेचा आणि दास पंचायताचा पुढे संबंध आहे आपला. त्यानंतर ही एक परंपरा जर सांगितली, नागेशांपासून लिंगायतांची परंपरा आणि मिश्र परंपरा. दुसरा एक संप्रदाय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे असेल तर गाणपत्य संप्रदाय, ज्याचा अभ्यास झालेला नाही आहे. गाणपत्य संप्रदायाची पीठ आहेत महाराष्ट्रामध्ये. आता तुम्हाला अष्टविनायक वगैरे माहीत असतील, पण त्याच्याशिवाय गणपतीची उपासना करणारी काही पीठं आहेत. ज्ञानेश्वरांच्या पासून रामदासांच्यापर्यंत या गाणपत्यांची एक अध्यात्माची परंपरा आहे. त्याचा मूळ पुरुष आहे मोरया गोसावी. त्यानं गणेश पुराण, मुदगल पुराण, गणेश गीता वगैरे ग्रंथ लिहिले आहेत. त्याच्यानंतर तुकारामांचे गुरु राघव चैतन्य, तुम्हाला माहीत असेल, चैतन्य स्वामीने त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला वगैरे. तर ते गाणपत्य संप्रदायातले. त्यांनी महागणपती स्तोत्र, ज्वालामुखी स्तोत्र लिहिले आणि ते गिरनारमधनं आलेले आहे. त्यानंतर जनी जनार्दन एकनाथांचे गुरु आहेत.
हे त्या गाणपत्य संप्रदायातले आहेत. त्याने जानकी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला आहे. दुंडी जनार्दन नावाचे एक शिष्य आहेत पुढं. एका जनार्दन म्हणजे एकनाथ, हे गणेश विलास नावाचं त्याने, एकनाथसुद्धा काही काळ दत्त संप्रदायाचे अनुयायी होते, काही काळ या गणपत्यांचे अनुयायी आहेत. एकनाथांचे एक गुरु कादरी नावाचे होते. म्हणजे एकनाथांना आपण वारकरी म्हणतो, पण हे अनेक परंपरेतल्या लोकांशी कसे संबंधित होते, एवढे मोठे लोक होते तरीसुद्धा एकमेकांचा आदर करत होते. त्यानंतर पुढे ही परंपरा निरंजन स्वामी कराडकर, निरंजनदास बल्लाळ यांनी गणेश पुराण लिहिलं आहे, निरंजन स्वामी चरित्र. त्यानंतर शंकरदास त्यांनी निरंजन चरित्र, शिवरात्री कथा, गणपती, कार्तिक भांडण असे लिहिले आहेत. मध्व मुनीश्वर ह्या कवीचं नाव ऐकून माहीत असेल तुम्हाला, तर त्यानं काही संजीवन टीका नावाची ग्रंथ लिहिला आहे. त्यानंतर गोसावीनंदन, गणेश योगींद्र अशी गाणपत्यांची एक परंपरा आहे. तर ह्या गाणपत्यांचा आणि दासांचा पण संबंध होता, या पंचायतनाचा संबंध होता. त्यानंतर पुढं आपण जेव्हा येतो तेव्हा वीरशैव कवींच्याकडं आपण थोडंसं यायला लागतं. जसं लिंगायत होते तसे वीरशैव आणि परंपरा वेगळे आहे त्यांच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला की षटस्थल मार्गाने जाणारे वीरशैव असं म्हटलं जातं. लिंगायतांच्यामध्ये वेगवेगळे मार्ग आहेत, त्यातला हा एक मार्ग आहे. तर त्यांचा जो पहिला कवी आहे तो शांतलिंग स्वामी नावाचा कवी. आता ह्या शांतलिंग स्वामींचे जे शिष्य आहेत ते जयराम स्वामी वडगावकरांचे परमगुरू, म्हणजे ज्यांचा आपण आता दास पंचायतांमध्ये उल्लेख करणार आहे पुढं. जयराम स्वामी वडगावकर हे पंचायतनामधले एक कवी आहेत. त्यांनी करण हसुगे विवेक चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिला आणि ते शिखर शिंगणापूरला होतं. हे कोण आहे ते? शांतलिंग स्वामी. त्यानंतर जयराम स्वामींनी त्यांचं अपरोक्ष अनुभव नावाचा कविता लिहिली होती. त्याच्यामध्ये या शांतलिंग स्वामींचं महिमान गालेलं आहे. आणि त्यांचा शिष्य कल्लाप्पा की जो इथं वडगावला आलेला आहे, वडगाव कुठलं? ह्या क्षणोलीजवळचं वडगाव, इथं आलेला आहे. आणि मग त्या शांताप्पा जो आहे, माफ करा, कृष्णाप्पा जो आहे, त्या कृष्णाप्पाचे शिष्य हे जयराम स्वामींचे गुरु कृष्णाप्पा आहेत. आणि मग त्यांनी तो मठ स्थापन केला. तर वडगावच्या या रस्त्यावर, तुमच्या कराड रस्त्यावर एक मठ आहे, तर तो केलेला आहे. आणि ह्यांचा जो ग्रंथ आहे विवेक चिंतामणी, त्या विवेक चिंतामणीचा प्रभाव आपल्याकडं दत्त संप्रदायावर आहे. आता हा दत्त संप्रदाय कुठला आहे? तो नृसिंह सरस्वती, श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती, सरस्वती गंगाधर आणि परंपरा, ज्याच्या औदुंबर आहे, नृसिंहवाडे आहे, गाणगापूर आहे, ही एक दत्त संप्रदायाची परंपरा महाराष्ट्रात आहे. त्याने एक शांतबोध नावाचा ग्रंथ लिहिला आहे आणि शांत पंचीकरण. आता या ग्रंथाविषयी वाद आहेत. त्यांच्यामध्ये परंपरा बघा, शांतलिंग कृष्णाप्पा, जयराम, निरंजन, शांतबोध, शांतेश्वर, बसवलिंग, शांतलिंग, दशरथ शांता अशी त्यांची एक मोठी परंपरा दिसते. आणि त्यांच्यातला शेवटचा जो गणेश देवांग, त्यानं निजात्मसार नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यांच्यात एक अनाम कवी होऊन गेला, त्यानं अनेक ग्रंथ लिहिले आहेत. सिद्धांतसार, रेवणसिद्ध, सत्यात्मज अशा अनेक टीका लिहिल्या आहेत. रंका नावाचा एक कवी आहे, त्यानं शिवरहस्य लिहिलं आहे. त्यानंतर उद्धवलिंग, सुजात, महालिंग, ब्रह्मदास, लीला विश्वांबर ही एक परंपरा लिंगायतांची महाराष्ट्रामध्ये दिसते. आणि कर्नाटकामध्ये यांचे अनेक मठ आहेत. आज आपल्याला अनेक मठाधिपती कुठल्या तरी परंपरेतले आहेत, त्यांच्या परंपरा कुठेतरी प्राचीन आहेत. आणि हे सगळे ज्या दास पंचायतनामधले एक कवी आहेत त्यांच्या परंपरेतले हे सगळे लोक आहेत. पुढं जो महत्त्वाचा आपल्या दृष्टीने संप्रदाय आहे तो म्हणजे आनंद संप्रदाय. आता आनंद संप्रदाय हा महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता. तुम्हाला आपल्याकडं त्याच्या फारसा बोलबाला नाही, पण ज्या आनंद मूर्तींच्याबद्दल आपण बोलणार आहोत ते या संप्रदायाचे पाईक आहे. तर हा जो आनंद संप्रदाय आहे, हा संप्रदाय महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारला होता. आणि सदानंद नावाचे त्यांचे आद्य प्रवर्तक आहेत. असं म्हटलं की जातं की शालिवाहनाचं दुसरं शतक हे त्यांचा काळ आहे, ते आद्य प्रवर्तक आहेत. आणि त्यांनी हा संप्रदाय, ज्याला बसव कल्याण आता म्हणतो आपण, याला तिथं एक आता बसवेश्वराची समाधी झाली त्या ह्याच्यामध्ये धरणामध्ये ते आहे वाटिका, तर तिथं
त्या मठात आनंद संप्रदायाची स्थापना झाली असं म्हटलं जातं. त्यानंतर त्यांचे शिष्य परंपरा रामानंद, केमयानंद, सदानंद, या सदानंदाने योग वासिष्ठ टीका, दीपिका, आनंदसार वगैरे ग्रंथ लिहिले आहेत. रामानंद नावाचे शिष्य आहेत, ते कर्नाटकातले आहेत, आळंदचे, आणि त्यांनी गुरु रामानंदांची पदं लिहिली आहेत. त्यानंतर अमलानंद आहेत, अगदी अलीकडे 13व्या शतकातले आहेत. म्हणजे आज आपण म्हणतो की मराठी साहित्याचा उगम हा 13व्या शतकातला आहे. तर मग या लोकांनी पण ग्रंथ लिहिले आहेत. यांचे ग्रंथ 13व्या शतकात, खरं तर हे महानुभावांच्या अगोदर 1271 इसवी सन 1271, म्हणजे हे पहिले ग्रंथ आहेत आपल्या मराठीतले. त्यामध्ये सदानंदांचं चरित्र आहे, भामती टीका नावाचा ग्रंथ आहे, शास्त्र दर्पण नावाची टीका, हे त्या काळात लिहिले 13व्या शतकामध्ये. या मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये या ग्रंथांचा उल्लेख नाही आहे. त्यानंतर गभीरानंद आहेत, ब्रह्मानंद आहेत, त्यांनी काही प्रणव विवरण नावाचा ग्रंथ लिहिला आहे, ब्रह्मांड विवरण नावाचा ग्रंथ लिहिला आहे. सहजानंद नावाचे पुढचे त्यांचे अनुयायी आहेत, ते बिदरचे आहेत, त्यांनी सहजानंद टीका लिहिलं आहे. दत्तानंद आणि पूर्णानंद नावाचे एक आहे की जे एकनाथांचे नाथजी जावई आहे. आता यांचा जो मुलगा आहे तो शिवराम स्वामी नावाचा एक आनंद संप्रदायाला संत होऊन गेला, आणि त्या माणसानं इतक्या मोठ्या प्रमाणात रचना केलेल्या आहेत मराठीमध्ये की या शिवराम स्वामींचा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल इतके ग्रंथ त्या माणसाने लिहिलेले आहेत. त्यांनी पूर्णानंद चरित्र लिहिलं आहे. आणि मग मी ज्या दासपंचायतनाकडे येणार आहे त्या पंचायतनामधले केशव स्वामी भागानगरकर आणि रंगनाथ स्वामी निगडीकर हे दोन त्यांच्या परंपरेतले शिष्य जे आहेत ते या दासपंचायतनमधले. म्हणजे दासपंचायतनामध्ये वेगवेगळ्या प्रवाहातनं लोक आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर कवी हनुमादात्मश नावाचा एक आहे, अच्युतानंद नावाचा एक कवी आहे, त्यांच्या समकालीन आहे. तर हा जो आनंद संप्रदाय, हा संप्रदाय परवा एक थेसिस मला बघायला मिळाला पुणे विद्यापीठामध्ये. तर त्यांनी हा आनंद संप्रदाय त्यांच्या भागात पुरता अभ्यासलेला आहे. म्हणजे पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यामध्ये जे आनंद संप्रदायाचे सध्या मठ आहेत तर त्या मठांमध्ये तिथंपर्यंत ते अभ्यासात गेले आहेत. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये हा आनंद संप्रदाय विस्तारला होता. विशेष म्हणजे या ब्रह्मणाच्या मठाचा उल्लेखसुद्धा त्या थेसिसमध्ये नाही आहे. मी त्या अभ्यासकाला विचारलं तर तो म्हणाला की सर माझ्या भागातले तेवढे मी मठ बघितलेले आहेत, तुमच्याकडे काय मला येता आलं नाही. तर अशी ही आनंद संप्रदायाची फार मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसते. यामध्ये जो शिवराम स्वामींचं मगाशी नाव सांगितलं त्याने प्राकृत, संस्कृत, मराठी असे जवळजवळ 150च्या वर ग्रंथरचना त्यानं केलेली दिसते. आणि आत्ता आजही ह्या आनंद संप्रदायाचे अनुयायी आहेत. आता जे कर्डिले नावाचे आमदार उभे राहिलेत बघा, त्यांच्या घरातली एक व्यक्ती आनंद संप्रदायाची एक हे होते, म्हणजे साधक आहे आत्ता सध्या. तर याशिवाय म्हणजे या काळामध्ये जसे हे सगळे संप्रदाय होते याच्या पॅरलल महाराष्ट्रामध्ये अनेक लोक होते. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की वारकऱ्यांची तर अखंड चाललेलीच होती. एकनाथांचे हे पंतू आहे तिथे एकजण, त्या वारकऱ्यांचं साहित्य तुकारामांच्या काळातले हे सगळे लोक आहेत. रामदास यांच्याबरोबर होते. याच पॅरललमध्ये जैन लोक लिहित होते महाराष्ट्रामध्ये. मुस्लिम मराठी साहित्य आहे, अंबर हुसेन आहे, शेख मोहम्मद आहे, मुंतोजी आहे, हे सगळे मुस्लिम मराठी काव्य लिहित होते. ख्रिश्चन आपल्याकडे 16व्या शतकात आले, फादर स्टीफन, फादर क्रुवा वगैरे ते आलेले आहेत. सुफी आहेत, कादरी आहेत, दत्त संप्रदायाचं दासोपंत वगैरे या काळातला आहे. त्याचबरोबर चैतन्य संप्रदायातले आहेत. अशा अनेक संप्रदायातले लोक या पॅरलल यांच्या आपलं लेखन करत होते. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे ह्या संत परंपरेमध्ये काही प्रभावक झाले, काही कवी लेखक झाले, काही समाजसुधारक झाले, काही बंडखोर झाले. पण ह्या सर्वांनी काम काय केलेलं आहे? महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये या सर्वांचं योगदान आपल्याला महत्त्वाचं आहे. संप्रदाय कोणतेही असो, आपल्या समाजामध्ये आपल्या परंपरा आणि आपल्या पूर्वजांच्या परंपरा टिकून राहाव्या. एकमेकांचे गुरु शिष्य काय आहेत? म्हणजे अंबर हुसेन जो आहे त्याचा शिष्य हा पंडित कवी आहे एखादा, तर हे कसे काय झालेले आहेत?
म्हणजे आता हा बाबूजी मला इथला आपल्या जवळचा, तर यानं अनेक अशा रचना केल्यात, अभंग रचना आहेत त्यांच्या. तर हे सगळ्यांचं आपल्याला दिसतं की हे सगळ्यांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न केले. आता आपण मूळ विषयाकडे जाणार आहोत की जो माझा आजचा विषय, म्हणजे ह्या परंपरा मी तुम्हाला सांगितल्या की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला नागेश सांगितले, लिंगायत सांगितले, आनंद सांगितले, वीरशैव सांगितले. या सगळ्या परंपराचा आणि दास पंचायतांचा जवळचा संबंध आहे. मी तुम्हाला सांगितले नाहीत कुठले वारकरी नाही सांगितले, त्यांचाही संबंध आहे, परंतु थेट संबंध ज्या परंपरांशी आहे ते हे संप्रदाय आहेत. आणि त्याच्यामध्ये हे दास पंचायतन आहे. जसं की आपल्याकडं ज्ञानेश्वर पंचक आहे. ज्ञानेश्वर स्वतः आहेत, त्यांचे 3 भावंडं आहेत आणि चांगदेव नावाचा चांगावटेश्वर, हे सगळे एका ज्ञानेश्वर पंचकामध्ये बसवले जातात. हे पंचकामध्ये बसवलेत म्हणजे काय की ते एका विशिष्ट मार्गाने साधना करत होते. आता ह्या ज्ञानेश्वर पंचकामध्ये हे सगळे योग मार्गातले लोक आहेत. ज्ञानेश्वर पंचकामध्ये नामदेव काय येत नाही, ते भक्ती मार्गातले, हे योग मार्गातले. तर असे हे वेगवेगळे मार्ग होते. पुढं आपण गेलो तर नाथ पंचक आहे, एकनाथांच्या समकालीन असणारे. आता नाथ पंचकामध्ये सुद्धा विठा रेणुकानंद, जनी जनार्दन, रामा जनार्दन आणि दासोपंत यापैकी हे जे, आणि स्वतः एकनाथ, हे नाथ पंचक आहे. आता नाथ पंचक का म्हटलं असावं, एकनाथांच्या समकालीन हे 5 कवी आहेत आणि हे एकमेकाशी कोणत्या ना कोणत्या आध्यात्मिक मार्गाने जोडलेले आहेत. जसं दास पंचायतन आहे, दास पंचायतनमधले 5ही लोक वेगवेगळ्या संप्रदायाचे आहेत, पण ते एका विशिष्ट कुठल्या तरी कारणाने एकमेकांशी जोडलेले आहेत. तसं हे दास पंचायतन. आता याच्याबद्दल याच्यावर ChatGPTवर मला सापडलं की श्री रामदास जयराम रंगनाथ आनंदमूर्ती केशव सनात ऐसे हे पंचायतन समर्थ रामदास स्वामींचे. हे रामदास स्वामींचं पंचायतन. हे दिसतात वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकच झाले निर्विकार वस्तू. म्हणजे हे निर्विकार मार्गातले आहे. आता एक विल भावे नावाचे आमचे अभ्यासक आहेत, त्यांनी पण पहिल्यांदा म्हणले की अरे ह्या 5ही जणांच्या परंपरा वेगळ्या आहेत, पण ह्यांना एकात कसं काय घेतलं याचा उलगडा मला पण झालेला नाही, असं सुरुवातीला म्हटलं. परंतु नंतर असं लक्षात आलं की हे एकमेकाच्या कार्यक्रमाला उपस्थित असायचे, एकमेकांना आध्यात्मिक देवाणघेवाण करायची किंवा काही साहित्यिक देवाणघेवाण करायचे. आणि हे सगळे मठ जे होते वेगवेगळ्या परंपरांचे ते एकमेकाशी जोडले गेलेले होते. तुम्हाला सर्वांना माहिती की रामदास 1608 ते 1681 त्यांचा कालखंड आहे. त्यांचा प्रभाव एक काळ महाराष्ट्रावर इतका होता की तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये सज्जनगडला ते आले, नाशिकवरनं आले, ठोसर त्यांचं नाव. इथं आल्यानंतर मठांची स्थापना केली, 11 मारुती स्थापन केले. शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये काहीतरी खटके उडले, इथनं ते गेले दक्षिणेला, तंजावरला गेले. तंजावरमध्ये रामदासी मठाची परंपरा प्रचंड आहे. रामदासांची कीर्तन परंपरा स्वतंत्र आहे. रामदासी मठ आजही तिथं आहे. भीमस्वामी नावाचे त्यांचे जे शिष्य आहेत. केवळ तंजावर नव्हे तर तंजावर तामिळनाडूमध्ये आहे, आंध्रामध्ये यांचे मठ आहे, गुजरातमध्ये यांचे मठ आहेत, कर्नाटकात मठ आहे त्यांची गुलबर्ग्याला वगैरे. असे हे रामदास आणि त्यांची शिष्य परंपरा संबंध जवळजवळ अर्धा देश त्यांनी व्यापलेला होता एकेकाळी. आता हा काळ तुमच्या लक्षात आला असेल, हा सगळा धामधुमीचा काळ होता. शिवाजी महाराजांची कारकीर्द त्या काळात चालू होती आणि त्याच काळामध्ये एका आध्यात्मिक पातळीवर हे सुद्धा आंदोलन एका बाजूला चालू होतं. पॅरलल त्यावेळेला तुकाराम होते महाराष्ट्रामध्ये. हे पण आपल्याला विसरून चालणार नाही, कारण तुकारामांचा प्रभावसुद्धा इतका मोठा होता की जी वारकरी संप्रदायाची क्षीण झालेली परंपरा होती त्याच्यामध्ये कळस होण्याचा मान तुकारामांना का मिळाला असेल, तुका झाला असेल कळस. का कळस झाले असतील तर त्यांचा प्रभाव इतका होता कळसा एवढा की त्यामुळं पुन्हा एकदा वारकरी संप्रदाय पुनरुज्जीवित झाला होता. याच वेळेला 17व्या शतकामध्ये आपल्याकडं पंडित कवी आपले स्वयंवर काव्य लिहित होते. याच वेळेला मी जैन साहित्याचा अभ्यासक आहे, तर जैन साहित्यामध्ये अनेक कवी या 100 वर्षात सापडतात. जवळजवळ 30-40 कवी आहेत
याच काळात लिहिताना दिसतात. पंडित याच काळात आहेत. शाहिरांची उगम जो आहे तो या काळात झालेला आहे. असा एक तो भारलेला काळ 17व्या शतकातला होता. त्या रामदासांनी अनेक मठ स्थापन केले. खरं रामदासांचं हे कौशल्य होतं की ते अनेक मठाशी कशा अर्थानं संबंधित होते. खरं तर रामदासांना विरोध झाला नाही ना. महाराष्ट्रातून गेले असले तरी त्यांच्या मठाचे आणि इथल्या अनेक संप्रदायाच्या मठांचे संबंध होते आणि ते एकमेकांच्याकडे येणं जाणं त्यांचं होतं. त्यामध्ये दास पंचायतानामध्ये रामदास स्वतः एक हे पहिले होते. त्यांचे ग्रंथ कर्तृत्व आपणा सगळ्यांना माहीत आहे. त्यांचे मिरजेला एक मठ त्यांची वेणाबाई नावाची शिष्या होती. म्हणजे पहिले आहेत की ते मठाधिपती शिष्येला करून टाकलेले. हे पण त्यांच्या एक वेगळं पण आहे की आपण स्त्रियांना म्हणजे बुद्धाने महावीराने संघपती केलं होतं, पण त्यानंतर कित्येक वर्ष खंडित झाली परंपरा आहे की ज्यांना डायरेक्ट संघपती किंवा मठाचे पती करून टाकलेले तरी. अशा या रामदासांचा प्रभाव महाराष्ट्रावर होता आणि त्यांच्या काळामध्ये जे हे बाकीचे 4 होते त्यांचा मी आता थोडा आढावा घेतो आणि मी माझं आवर्ती घेतो. तर जयराम स्वामी वडगावकर ज्यांच्याविषयी मी बोलत होतो मगाशी, ते या दास पंचायतनामधले रामदास पहिले आणि हे दुसरे. तर हे 1599 ते 1673 यांचा काळ आहे इथलाच. आणि तुम्हाला सर्वांना वडगाव इथलं माहीत आहे. मगाशी सांगितलं की ही नागेश संप्रदायातून वीरशैवांची एक शाखा निर्माण झाली. त्याचा इतिहास मगाशी मी सांगितलेला आहे. षटस्थल मार्गाने निर्माण झालेली ही नागेश संप्रदायातली वीरशैवांची परंपरा. वीरशैवांच्या पूर्ण पंचाचार्यांची एक परंपरा वेगळी आहे. तर त्यामध्ये हे बसवेश्वरांच्या मार्गाने निघालेले, षटस्थल मार्गाने निघालेले हा पहिला कवी आहे. त्यातला शांतलिंगी स्वामी आणि त्यांचे शिष्य कृष्णाप्पा, आणि त्यांनी कृष्णाप्पांनी वडगावची गादी स्थापन केली. आता कृष्णाप्पा हे कर्नाटकातनं आलेले आहेत. आता हे शांतलिंग स्वामी जे आहेत ते वेगळ्या भागातून आलेले आहेत आणि या तिघांनी मिळून इथं जयराम स्वामी जे आहेत त्यांना इथं मठ स्थापन करून दिलेला आहे. आता तिथे एक विठोबाचा माळ आहे, त्याची आख्यायिका तुम्हाला माहिती आहे तुम्ही या भागात असल्यामुळं. तर आता हे जरी लिंगायत असले तरी यांना विठ्ठल भेटायला आलं आहे. आता विठ्ठल भेटायला आली प्रतिकात्मक गोष्ट लक्षात घ्या की इथं वारकरी संप्रदायाचे लोक आले आहेत आणि ह्या विठोबाचा माळ आहे तिथं. त्या विठोबाच्या माळावर या तिघांची बैठक झाली आहे. जयराम स्वामी, त्यांचा जो गुरु आहे कृष्णाप्पा आणि विठोबा स्वतः. तो विठोबा स्वतः येऊन त्यांनी सांगितले की इथं मठ स्थापन करा. आता यातून आपल्याला ही जरी ह्याची गोष्ट वाटत असली चमत्काराची, तर ह्यातली एक सहिष्णुतेची गोष्ट लक्षात घ्यायची की वीरशैव आहेत इथं, हे दुसरे आपले वारकरी आहेत आणि मग हे सगळे नागेश संप्रदायाचे लोक आहेत. हे सगळे एकमेकाशी समन्वयानं वागायचे. हा समन्वयाचा काळ महाराष्ट्राचा होता. शिवाजी महाराजांना राज्य स्थापन करून एवढं वाढवण्यासाठी काय बळ असेल, तर इथं लोक हे भांडत नव्हते आपापल्यामध्ये, हे एकमेकाशी समन्वयानं राहत होते आणि तो एक महत्त्वाचा वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. हा विठोबाचा माळाची गोष्ट तिथं सांगितली गेलेली आहे. त्यांनी या जयराम स्वामींनी सीता स्वयंवर, रुक्मिणी हरण, अप्रोक्ष अनुभव आणि आपल्या गुरुच्या चरित्राची गुरुची बखर त्यांनी लिहिलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं गुरुने की लोकात वागायचं मात्र समाधी सोडायची नाही. म्हणजे तुला कशासाठी ठेवला, इथं लोकांच्यामध्ये तुला प्रसार करण्यासाठी, पण तुझं काम काय आहे, समाधी, अध्यात्म, आत्मज्ञान करून घेण्याचं, सोडायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने त्यांच्या नावावर शांत पंचीकरण नावाचा एक ग्रंथ आहे. तो ग्रंथ कोणाचा याच्याबद्दल बरेच वाद आहेत. असे हे शांतलिंग कृष्णाप्पा, जयराम निरंजन, शांतबोध, शांतेश्वर, बसवलिंग, शांतलिंग, दशरथ अशी ही परंपरा या मठाची वीरशैवांची परंपरा आहे. आणि दास पंचायतन ज्याला म्हणलो त्यातले हे जयराम स्वामी वडगावकर हे एक महत्त्वाचे कवी आहेत आणि रामदास इथनं जवळ आहेत, त्यांच्याशी त्यांचं कनेक्शन आहे. आणि मग हे सगळे एकमेकांच्या समन्वयानं आपले मठ चालवत होते. दुसरे जे या दास पंचायतांमधले आहेत, दुसरे आणि म्हणजे तिसरे आणि चौथे असं म्हणूया, खरं तर दुसरे आहेत आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर, पण मी त्यांच्यावर शेवटी बोलतो. तर हे जे आहेत पुढचे ते रंगनाथ स्वामी निगडीकर. आता हे आनंद संप्रदाय, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मध्येच आनंद संप्रदाय सांगण्याचं कारण हे होतं की रंगनाथ स्वामी निगडीकर हे जे आहेत ते आनंद संप्रदायातनं आलेले दास पंचायतांमधले
एक कवी आहेत. त्यांचा काळ आहे तो 1661 ते 1724. आणि पूर्णानंद नावाचे जे आनंद संप्रदायातले जे ग्रस्त होते त्यांचे हे 2 शिष्य आहेत बरं का. हे केशवस्वामी भागानगरकर आणि रंगनाथ स्वामी निगडीकर हे 2 शिष्य आहेत. आणि ह्या 2 शिष्य म्हणजे यांची परंपरा सांगितली आहे. सहजानंद, पूर्णानंद, सदानंद, अच्युताश्रम, रंगनाथ स्वामी, आत्यास्वामी आणि पुढे या परंपरेतले श्रीधर, हे तुम्हाला सर्वांना परिचित श्रीधर. तर यांची अनेक कविता म्हणजे यांनी काय केलं आहे की हे निगडीकर आहेत. या रंगनाथ स्वामी निगडीकरांचा मठ आहे. मला वाटतं पुण्याच्या त्या भागामध्ये तो असावा. पुणे जिल्ह्यामध्ये निगडी नावाचं गाव आहे, तिथं त्यांचं मठ आहे. आणि त्यांनी विपुल पदं लिहिलेली आहेत. त्यांची पदं त्या काळामध्ये जसं तुकारामांचे अभंग गायले जातात तशी पदं गायली जायची. योग वासिष्ठ सार नावाचा एक ग्रंथ आहे. या ग्रंथाविषयी सुद्धा पुन्हा चर्चा आहे. तुका विप्र नावाचा एक कवी आहे त्याचा आणि हा ग्रंथ याच्याबद्दल वादविवाद आणि त्याच्यावर अनेक अभ्यासकांची चर्चा झालेली आहे. आणि मग या रंगनाथ स्वामींचे अनंत आणि गोपाळ हे शिष्य इथं झालेले आहेत नंतर. आणि तिथून ती परंपरा सुरू आहे. दास पंचायतांमधले शेवटचे कवी मी अजून पहिल्या कवीबद्दल बोलणार आहे. ते केशवस्वामी भागानगरकर हे एक कवी आहेत. त्यांचे गुरु काशीराज आहेत. पूर्णानंद, सहजानंद, नित्यानंद यांचा उल्लेख केला आहे. आणि आनंद संप्रदायाची एक शाखा, जसं मी मगाशी सांगितलं की नागेश संप्रदायाची एक वीरशैव शाखा आहे, नागेश संप्रदायाची एक मिश्र शाखा आहे, तसं या आनंद संप्रदायाचे 2 शाखा आहेत. त्यामध्ये मुकुंदराजापासून सुरू झालेली एक शाखा आहे. तर त्या शाखेतून हे आले असावेत असं म्हटलं जातं. तर हे अशा परंपरेतनं आलेले ह्या पूर्णानंद, सहजानंद, नित्यानंद यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहेच. पण त्याच्याशिवाय मुकुंदराजाच्या परंपरेतले आपण आहोत असं ते सांगतायत. आणि अशा पद्धतीनं म्हणजे हे पुढं जगन्नाथ, सहजानंद बोध, रंगबोध, केशवबोध अशी बोध नावाची परंपरा या आनंद संप्रदायामध्ये सुरू झालेली दिसते. आता ह्या केशवस्वामींचं काम काय की हे केशवस्वामी जे आहेत ते लातूर भागातले आणि तिकडं त्यांनी या आनंद संप्रदायाचा विस्तार केलेला आहे. त्यांचे जवळजवळ 400-500 पदं आहेत आणि ती आज त्यांची पदं जपून ठेवली गेली आहेत. धुळ्याच्या वाग्देवता मंदिरामध्ये आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे की महिपती बुवा ताहराबादकर नावाचे आपल्याकडे एक संत चरित्रगाव होऊन गेले. हे कुठं मिळतं सगळं आपल्याला? काहीच मिळत नव्हतं आपल्याला. आपल्याकडं परंपरा कशा आहेत, संत कोण आहेत, कुठले, त्या महिपती बुवाने एक संत चरित्र लिहिले आहेत. त्यातून आपल्याला कळतं की कोण कोणाचा गुरु शिष्य वगैरे वगैरे आणि संप्रदायातले कवी. म्हणजे वारकऱ्यांच्यामध्ये ज्ञानेश्वर, नामदेव सोडून काही माहीत नव्हते, पण छोटे छोटे कवी नंतर माहीत झाले त्यांचे उल्लेख महिपती बुवाने करून ठेवलेले. तर त्यांच्यामध्ये आपल्याला ही भक्तलीलामृत ग्रंथामध्ये या केशवस्वामींची पदं सापडतात. आणि यांचा शिष्य जो आहे तो वाजीर पठाण आहे. आता शिष्य कोण आहे बघा? पठाण आहे. तर अशा पद्धतीनं असे अनेक एकमेकांशी असे संबंधित असणारे म्हणजे असे खूप उदाहरणं आहेत बरं का. आपल्याकडं इस्लामपूरला तुम्हाला माहिती आहे तिथे उरूस असतो बघा. तर ते हिंदू आणि मुस्लिम यांचे एकाच नाही. कबनूरला आमच्या इथे एक उरूस असतो मोठा. तर तिथं ब्राह्मणसा आणि जॉनसा असं काहीतरी 2 हे आहेत. तर त्या जैन साधू आणि मुस्लिम साधू या फकीर या दोघांनी एका ठिकाणी समाधी घेतलेली आहे आणि त्यांचा उत्सव तिथं उरूस म्हणून साजरा केला जातो. असे अनेक संदर्भ या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतात की जे एकमेकांशी असे सहिष्णुतेने वागायचे. विमलाबाई थत्ते नावाच्या एक अभ्यासिका आहेत. त्यांनी या केशवस्वामी भागानगरकर यांचं चरित्र लिहिलं आहे. आणि शेवटी मी ज्या दास पंचायतनामधले 3रे जे कवी आहेत की ज्यांच्या नावानं आजची व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली आहे, तर त्यांची माहितीसुद्धा फारशी कुठं काही वाङ्मयाच्या इतिहासामध्ये मिळत नाही. सहज मी विकिपीडियावर गेलो तर केवळ नाव टाईप करून ठेवलं होतं त्यांचं आणि तिथे खाली लिहिलं होतं लिहा याच्या पुढं 4 ओळी लिहिल्यात मी त्याच्यावर. तर ती विकिपीडियासुद्धा जगाला माहिती जाते त्याच्यावर. तर ते विकिपीडियावरसुद्धा अजून कोणी एक ओळ लिहिलं नाही बरं का साहेब या आनंद मूर्तींच्याबद्दल. तर राजाराम प्रसादी कृत भक्त मंजिरी नावाचा एक ग्रंथ आहे हिंदीमध्ये आणि त्यांनी यांच्याविषयीचं चरित्र त्यामध्ये लिहिलेलं आहे त्या भक्त मंजिरीमध्ये. आणि त्यांनी जरा चुकीची माहिती दिली असं अभ्यासकांचं मत आहे. गोसाई साहेबांना त्याच्याबद्दल माहिती असेल. ब्रह्मदेव भटजी आणि सावित्री यांचे ते चिरंजीव होते असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ब्रह्मणाळ येथील कुळपट बघितल्यानंतर विल भावे स्वतः आले होते
ज्यांनी मराठी साहित्याचा पहिला इतिहास लिहिला, ते स्वतः इथं ब्रह्मणाला येऊन त्यांचा कुळपट बघितलेला आहे आणि त्यांनी सांगितले की बाळभट्ट उर्फ भानभट्ट आणि सावित्री हे त्यांचे आईवडील आहेत. त्यांच्या चरित्राची थोडी माहिती मिळते, तुम्हाला पण माहिती असेल या भागात असल्यामुळं, की ते त्यांच्या आईवडील हयात असताना ते वेगळं राहिले, वसगडे येथे राहिले काही दिवस आणि तिथून मग त्यांनी शिक्षण घ्यायला ते तिथून बाहेर पडलेले आहेत. तर अशा प्रकारे राजाराम प्रसादी जे आहेत यांनी त्यांना गीताकार म्हटलेलं आहे, गीता लिहिली आहे असं. म्हणजे आनंदमूर्ती ब्रह्मणाळकरांच्या नावावर एक गीता आहे असं म्हणतात. तुम्हाला सापडल्या का त्या घराण्यामध्ये, तर ती गीता कोणाच्या नावावर सापडलेली नाही आहे, ती हिता आहे का धुळ्याला हे बघायला पाहिजे आणि त्या गीतेचं संपादन होणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या नावावर एक रामचरित्र सापडतं, पण ते पण अजून बाडात आहे बरं का साहेब. म्हणजे तुम्ही आता आपल्याला ते काम तुम्ही जर करायचं असेल तर पुढे हे 2 ग्रंथ त्यांचे छापून आणले पाहिजेत आपण, त्यांनी लिहिलेलं रामचरित्र. तर त्यांची गुरुपरंपरा सांगत असताना रंगनाथ मोगरेकर, काशीनाथ, रघुनाथ, आनंदमूर्ती अशी त्यांची परंपरा सांगितलेली आहे. आता हे जे गुरु रंगनाथ स्वामी मोगरेकर आहेत त्यांची माहिती थोडीशी मिळते. ती समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये मिळते. गिरीधर नावाचा समर्थांचा शिष्य जो आहे त्यांच्या ग्रंथामध्ये इथली माहिती मिळते. म्हणजे हे कनेक्शन जे आहे दासपंचायतांमधलं. आणि त्यांच्याबद्दल पण एक आख्यायिका तुम्हाला माहिती आहे की त्या कदाचित जसं ज्ञानेश्वर रेड्यामुखी वेद वजवतात तसं मगाशी मी सांगितलं, अशी एक आख्यायिका आनंदमूर्तींच्याबद्दल सांगितली जाते की ते त्यांच्या गुरुची समाधी आहे तिथं. त्या समाधीसमोर राहून जेव्हा कीर्तन करतात तेव्हा त्या समाधीचं वृंदावन हलतं म्हणे, डोलतं असे काहीतरी म्हणतात. आणि हे बघण्यासाठी रामदास आले असं वगैरे म्हटलं जातं. आता यातला चमत्काराचा भाग जरी सोडला तरी एक गोष्ट लक्षात येते की रामदास स्वतः ब्रह्मणाच्या मठामध्ये भेटीला येत होते, हे तरी आपल्याला मान्य करावं लागेल. आणि यातून आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय असले तर या संप्रदायांचं कनेक्शन, ज्याला म्हणूया की कनेक्शन असं म्हणायला नको, किंवा यांचं जे संवाद होता एकमेकांशी चांगल्या अर्थाने, तो संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हे म्हणजे त्यांचे जे हनुमंत स्वामी नावाचे जे आहेत एक लेखक, रामदासांची बखर लिहिलेली आहे, त्या बखरीमध्ये हा चमत्काराचा उल्लेख इथं सांगितलेला आहे. आता याच्याबरोबरच इथले जे परशुराम त्र्यंबक नावाचे श्रीमंत होते पंतप्रतिनिधी, ते सुद्धा स्वतः या मठाचे शिष्य होते, त्यांचं येणं जाणं वगैरे होतं असं आपल्याला माहिती मिळते. तर अशी म्हणजे हे जे मोगरेकर आहेत त्यांची परंपरा बघा. विष्णुदास नामा मृत्युंजय स्वामी रंगनाथ स्वामी निगडीकर जे दासपंचायतांमधले आहेत आणि त्यांचे शिष्य रंगनाथ मोगरेकर आहेत आणि मोगरेकरांचे शिष्य आनंदमूर्ती आहेत. तर ह्या आनंद संप्रदायाचं कनेक्शन इथं आहे सर. म्हणजे आनंदमूर्ती ब्रह्मणाळकरांना आपण हे आनंद संप्रदायातले होते इथंपर्यंत कसं आणू शकतो, तर अशी शिष्य परंपरा रंगनाथ स्वामी निगडीकरांच्याकडनं ती परंपरा आलेली दिसते. तर असं हे दासपंचायतन आहे. या दासपंचायतनामध्ये पहिले रामदास हे त्यांचं स्वतंत्र रामदासी संप्रदाय, दुसरे दोघे आहेत ते आनंद सांप्रदायिक आहेत, तिसरे आहेत ते वीरशैव संप्रदायातले आहेत. अशा प्रकारे हे वेगवेगळ्या संप्रदायातले असूनसुद्धा यांना दासपंचायतन म्हटलं जातं. आणि या दासपंचायतीतून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर तो काळ समजून घ्यायचा आहे. त्या काळामध्ये महाराष्ट्रात असणाऱ्या विविध धर्मसंप्रदायाच्या परंपरा समजून घ्यायच्या आहेत. या परंपरांच्या मधली एकमेकांच्या मधली सहिष्णुता समजून घ्यायची आहे. कारण आपल्याकडं अशा अनेक कुलदैवत आहेत ज्यांना आज आपण म्हणतोय, तर ती कोणाची आहेत? ते जैनांचे कुलदैवत वेगळे आहेत, म्हणजे नरसोबा हा कुलदैवत असतो, किंवा एखाद्या मराठ्यांचं कुलदैवत कुठल्या तरी दुसऱ्याच मुस्लिम धर्मियांचं कुलदैवत असतं. काही मी अभ्यासात लक्षात आलं की जैनांचं एक कुलदैवत दरे खान म्हणून आहे तिकडे, म्हणजे मुस्लिम कुलदैवत आहे असं पण म्हणतात. हे कशाला कुलदैवत? आता एक कुलदैवत म्हणजे माणसं झालेली आहेत, हे महात्मे झालेले आहेत, संत महात्मे झालेले आहे. याच्यातून आपल्याला असं लक्षात येतं की हा जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये आज जे मी या जातीचा, धर्माचा, संप्रदायाचा आणि कट्टरता जी आहे ते काही नव्हतं, हे आपल्याला या लक्षातून येतं. हे सगळ्यांचं ध्येय एक होतं,
आज आपल्याला कुठं रॉकेट सायन्समध्ये शिकायचं आहे वगैरे हे काय नव्हतं त्यांना. अंतिमतः ध्येय काय होतं? अध्यात्म, आत्मशांती. आणि त्याच्यासाठी हे कुठल्या ना कुठल्या संप्रदायाशी जोडलेले होते. अनेक भक्ती संप्रदायाशी जोडलेले होते. की तुम्हाला माहीत आहे की अनेक कुटुंब आज आपल्याकडं वाचलीत कशामुळं? तर त्यांच्या घरामध्ये माळ चालू आहे म्हणून ते वाचलेले आहेत. आणि अनेक गावातली अनेक मोठी मोठी घराणी उद्ध्वस्त झालेले आहेत. का झालेले आहेत? कोणाशी कनेक्शनच नाही. निदान ह्याची तर भीती आहे त्यांना, परंपरेची भीती आहे, परंपरेचा गर्व आहे, त्याची काहीतरी लाज वाटते. आणि यासाठी म्हणजे एकूण काय उद्देश काय होता ह्या सगळ्या संप्रदायांचा? की समाजामध्ये निर्व्यसनी माणसाने राहावं, समाजानं अध्यात्माच्या मार्गावर असावं, समाजामध्ये खोटं बोलू नये, वाईट व्यवहार करू नयेत. यासाठी सगळे हे धर्मसंप्रदाय त्या काळामध्ये आपल्या धर्माच्या प्रचाराबरोबर प्रयत्न करत होते. आणि ही जी सहिष्णुता आहे, ही सहिष्णुता ह्या दासपंचायतांमध्ये आहे. म्हणजे आज रामदासांचं नाव घेतलं की काही लोक बघायला लागतात की विशिष्ट संप्रदायाचे लोक आहेत का. पण असं काही नव्हतं त्या काळामध्ये. की जरी आज काही वेगवेगळे हे असतील, विचार प्रवाह असतील, पण एक काळ महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची सहिष्णुता शेकडो वर्ष चाललेली होती. दक्षिणेतल्या आळवार संत त्यांनी भक्ती संप्रदायांची परंपरा सुरू केली. ती नंतर तामिळनाडूमध्ये आली, कर्नाटकात आली, शैवसंत झाले, त्यांचे प्रभाव महाराष्ट्रावर आले. महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांची भक्ती परंपरा सुरू झाली, महानुभावांची भक्ती चळवळ सुरू झाली. आणि ही भक्ती चळवळ बघता बघता 700 वर्ष महाराष्ट्रभर भारतभर पसरलेली आहे. तर ही सांप्रदायिक सहिष्णुता म्हणजे द्वैती असू देत, अद्वैती असू देत, ईश्वरवादी असू देत, निरीश्वरवादी असू देत, या सगळ्यांचे आचार धर्म आणि साधना मार्ग समान आहेत. बघा काय साधना मार्ग आणि आचार धर्म आहेत. वारकऱ्यांचा आचार धर्म माहीत आहे तुम्हाला की साधं राहणं, शाकाहारी राहणं, हिंसा करायची नाही, खोटं बोलायचं नाही, हे सगळे आचार धर्म प्रत्येकाने सांगितलेले आहेत. आणि दैवत जरी वेगळी असली तरी आचार धर्म, साधना मार्ग हे होते. हे सगळ्यांनी काय केलेलं आहे? शेवटाकडे येतो की जो वर्णाश्रम धर्म होता आपल्याकडे, भेदाभेद होता, तो तोडण्याचा प्रयत्न केला, जो आजही तुटत नाही आपल्याकडनं. पण वारकऱ्यांनी तोडायचा प्रयत्न केलेला आहे. रामदासांनी सुद्धा महिलेला आपल्या अधिकारी बनवलेला आहे. अनेक ह्यातले जे आता मी जे नावं घेतली त्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक मठाधिपती वगैरे झालेले दिसतात. तर ही जे आहे म्हणजे वर्णाश्रम धर्म हा मोडायचा प्रयत्न केला. कर्मठपणा जो होता, यज्ञयाग आणि त्यातली हिंसा जी होती ती मोडायचा प्रयत्न केला. अंधश्रद्धेच्या नावावर बळी देण्याचे प्रयत्न चाललेले होते, ते मोडायचा प्रयत्न केला. तर आचरणातील साधेपणा ह्या सगळ्यांनी स्वीकारलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राबद्दलची राष्ट्रभक्ती, महाराष्ट्र धर्म, बलाची उपासना, राजकारण म्हणजे नुसतं संतांनी या सगळ्या अनेक या धर्मपीठांचं नियंत्रण राजसत्तेवर होतं. या आनंदमूर्ती ब्रह्मणाळकरांच्या मठामध्ये अनेक राजकीय पत्र सापडतात. राजकीय पत्र सापडतात म्हणजे काय? या लोकांना दिशा देण्याचं, या लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम अनेक हे लोक मठातले लोक करत होते. ब्रह्मणाळकरांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्या मठामध्ये राजकीय पत्र सापडतात. तर हे सगळे म्हणजे या सगळ्यामध्ये राजकारणापासून सावधपणा जो आहे तो, सांघिक भावना जी आहे, सामाजिक न्यायाची जी गोष्ट आहे, तर यासाठी ही सत्ता केंद्र किंवा धर्मकेंद्र निर्माण केली होती. आणि सगळ्यात महत्त्वाची उपलब्धी काय असेल तर आज आपण जिला मराठी भाषा म्हणून मिरवतो, महाराष्ट्र म्हणून मिरवतो, मराठीचं मोठेपण सांगत आपण गावभर हिंडतो म्हणजे जगभर हिंडतो, याचं सगळ्यात मोठं श्रेय या लोकांना आहे. ह्या सगळ्यांनी मराठीत ग्रंथरचना केलेली आहे. ह्या सगळ्यांना संस्कृत येत होतं, हे सगळे विद्वान होते. पण जाणीवपूर्वक या लोकांनी इथल्या प्रादेशिक भाषांमध्ये आपली रचना केलेली आहे. त्यांनी मराठी साहित्य समृद्ध करण्यामध्ये यांचं योगदान महत्त्वाचं आहे. तर असे संत परंपरा आणि दासपंचायतन आणि या सगळ्यांच्यामधली सहिष्णुता याविषयी बोलण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपल्या संस्थेचं, शिवाजी विद्यापीठाचं आणि संयोजकांचं इथं आभार मानतो. माझे गुरु इथं आवटे सर उपस्थित राहिले आहेत. या भागातले एक महत्त्वाचे कीर्तनकार आणि ज्याने आत्ताच नवं संशोधन केलेलं आहे जनाबाईंच्यावर, की जे आता चर्चेत पुस्तक आहे ते धनंजय गोंडमाने सर इथं उपस्थित आहेत.
आपण सर्वांनी माझं हे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.